हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण 14व्या श्लोकाचं तात्पर्य 7व्या ओळीपासून पुढे आता वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. पुढे वाचते आहे. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो, तत्क्षणी तो कर्मफलांतूनही मुक्त होतो. तर प्रभुपाद इथे समजवतायत की असा बद्ध जीव जो इतकी दुःख भोगत फिरतो आहे, पण त्याचं भाग्य उजळलं आणि त्याला भक्तांचा संग मिळाला, तर भक्तांच्या संघामध्ये तो भक्तिमय सेवा करायला लागतो. भगवंतांच्या विषयीचं श्रवणन करतो. तो वैदिक शास्त्रात भगवंतांबद्दल सगळं ज्ञान दिलं आहे, ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून तो श्रवण करतो. तेव्हा त्याला कळतं की मी आत्मा आहे, मी नित्य दास आहे भगवंतांचा. आणि भक्त त्याला शिकवतात की भगवंतांसाठी तू कार्य सुरू कर आणि ध्येय ठेव, मला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे. मग असा भक्तीत जोडला गेलेला हा जो नवीन मनुष्य आहे, तो भक्ती करत राहतो, प्रयत्नशील राहतो आणि पुढे भक्तीत प्रगती करत जातो, भक्तांच्या संघात राहतो. आणि मग तो कार्य करतो आहे, ती कशी आहेत? शारीरिक स्तरावरची नाही आहेत, कारण त्यांनी जाणलंय की मी भगवंतांना विसरलो होतो, म्हणून इथे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकलोय. आता भगवंतांना जाणलंय, तर आता मला या चक्रात अडकून राहायचं नाही, मला भगवंतांच्या धामात, जिकडचा मी रहिवासी आहे गोलोक वृंदावन, तिथे मला परत जायचं आहे. आणि मग इथे म्हटलंय तसं की ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो, तर तो आता शारीरिक कर्मांपासून अलिप्त झाला आहे. केवळ प्रत्येक कर्म तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच करतो आहे. मग अशी कर्म आहेत ती कर्मफळं देत नाहीत. म्हणजेच तो काय करतो आहे? अकर्म करतो आहे. भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म केलेलं असतं आणि त्या कर्म करण्यामध्ये कोणतीही या भक्ताची आसक्ती नाहीये आणि त्यामुळे त्याला कोणतंही स्वतःला कर्मफळ भोगायला लागत नाही. आणि भगवंतांसाठी कर्म केली जातात, त्यामुळे आत्ता जे कर्म करतायत त्याचंही कर्मफळ मिळत नाही. आणि भक्तिमय सेवा कार्य करतो आहे हा, त्यामुळे आधी जी काही कर्म केली होती त्याचीही सगळी कर्मफळं नष्ट होऊन जातात. पुढे वाचते आहे. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो, तोपर्यंत तो जीव या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्माचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. तर भवसागरात संघर्ष करतो आहे. थोडं मोठं वाक्य झालं, आपण थोडे शब्द जाणून घेऊया. की जिथपर्यंत असा हा जो जीव आहे तो काय आहे? या देहात राहतो आहे, भौतिक शरीरात राहतो आहे, ज्याला 13व्या श्लोकामध्ये सांगितलंय की हे एक नगरी आहे, देहरूपी नगरात तो राहतो आहे. तर नगरात राहिलेला आहे हा जीवात्मा, तर तो स्वामी वाटतो नगराचा. पण आता काय आहे? त्यांनी जाणलं आहे की मी हे शरीर सुद्धा नाहीये, आणि मग तो काय आहे? या देहाशी आसक्त राहत नाही. आणि खरं तर इथे प्रभुपाद समजवतायत की हा जो जीव या भौतिक शरीरात राहतो आहे, तो कर्मफलांचाही स्वामी नाहीये आणि नियंत्रकही नाहीये. तर कर्म करतो आहे, तर ती सगळी कर्म कशी आहेत? आपण या 14व्या श्लोकाचं जर भाषांतर वाचलं, शेवटची ओळ आहे बघा, हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. तर या गुणांच्या अधिपत्याखाली ही सगळी कार्य केली जातात. तर मग हा असा जीव आहे, तो या भौतिक जगतात जगतो आहे, भौतिक शरीर धारण करून. तर काय करतो आहे इथे दिलंय की भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. तर हा जो जीवात्मा आहे, खरं तर तो कोण आहे? भगवंतांचा अंश आहे, आध्यात्मिक आहे. त्याचं खरं घर कुठे आहे? आध्यात्मिक जगतात पण आहे.
पण आलाय कुठे? इथे या भौतिक जगतात राहतो आहे आणि भौतिक जगतात राहिल्यामुळे त्याला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. कारण स्वतः आहे आध्यात्मिक, राहायला लागतंय भौतिक जगतात, मग संघर्ष होणारच आहे. का? कारण हे भौतिक जगत आहे ते आत्म्याच्या पेक्षा विरुद्ध आहे. जसं आत्मा आहे सच्चित आनंदमय आहे, आत्मा शाश्वत आहे. भौतिक जगत कसं आहे? अशाश्वत आहे. आत्मा स्वतः ज्ञानमय आहे, पण हे भौतिक जगत कसं आहे? अचित आहे, अज्ञान इथे आहे. विसरून जातोय जीव की मी भगवंतांचा अंश आहे. आणि आत्मा कसा आहे? आनंदमय आहे, पण इथे या भौतिक जगतात भगवंतांना विसरलेला जीव आहे तो कायम इथे दुःख भोगत राहतो. इथे दिलाय बघा पुढे, भवसागराच्या लाटा त्याला म्हणजे जीवात्म्याला, ज्यांनी या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केलं आहे त्याला इतस्तहा भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. तर इथे तिथे तो नुसता फेकला जातो. नियंत्रण नाहीये. का? कारण की आपल्या शरीरात जे काही कार्य चालतंय त्याच्यावर आपलं काही नियंत्रण नसतं. पण हा जेव्हा आत्मा जाणतो आहे की मी हे शरीर नाहीये, मी तर जीवात्मा आहे आणि मला भगवंतांची भक्ती करायची आहे, तेव्हाच तो काय आहे? भगवंतांना शरणागत होतो आहे आणि मग तो यातनं या जे भवसागरात दुःख भोगतो आहे त्यातनं तो बाहेर पडू शकतो. ह्यासाठी प्रभुपाद पुढे समजवतायत जीवासाठी. म्हणजे कोणता जीव? जो या भवसागराच्या लाटामध्ये इकडे तिकडे फेकला जातोय त्याच्यासाठी. यावर उत्तम उपाय म्हणजे या भवसागरातून बाहेर पडण्यासाठीचा उपाय प्रभुपाद देत आहेत. त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साहाय्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण करील. तर काय केलं पाहिजे व्यक्तीने? कृष्ण भावना भावित झालं पाहिजे. तर कृष्ण भावना भावित जर तो झाला तर काय होणार आहे? तो भगवंतांसाठीच कार्य करेल. अन्यथा काय आहे? कृष्ण भावना भावित झाला नाही तर मग तो काय होईल? या बद्ध जीवनात अडकून पडेल आणि ज्या मनात इच्छा येत आहेत, इंद्रिय तृप्तीच्या इच्छा, त्याच्यामुळे तो आणखीन इंद्रिय तृप्तीची कार्य करेल, पापपूर्ण जीवन जगेल आणि त्यात अडकून पडेल कर्मफळ भोगण्यामध्ये. मात्र तो जाणतोय की मी भगवंतांचा भक्त आहे, म्हणजे भगवंतांचा अंश आहे. कृष्णेर नित्य दास तो जेव्हा जाणतो आहे तेव्हा तो भगवंतांची सेवा करायला लागतो. तेव्हा मग हे भौतिक जो समुद्र आहे, जो भवसागर आहे, त्यातून तो बाहेर येऊ शकतो. तर जी कृष्ण भावना भावित होणं आहे म्हणजेच तो काय करतोय? भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे, भ्रमातून मुक्त होतो आहे, अज्ञान त्याचं नष्ट होत जातं आध्यात्मिक ज्ञान घेतल्यामुळे, सेवा केल्यामुळे. आणि मग तो इथे दिलंय बघा, कृष्ण भावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण करेल. तर शारीरिक स्तरावरचं जे जगणं आहे ते सगळं या कृष्ण भावना स्वीकारल्यामुळे हळूहळू नष्ट होत जातं आणि हा जीव आहे तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून बाहेर पडतो, भवसागरातून बाहेर पडतो. तर भव म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. भव म्हणजे होणे. तर इथे या भवसागरात, या भौतिक जगतात पुन्हा काय होत असतं? जीवाला जन्म घ्यायला लागतो, भौतिक शरीर धारण करायला लागतं, जीव मोठा होतो, नंतर काही काळाने तो रोगग्रस्त होतो, आजारी पडतो, म्हातारा होत जातो, मृत्यू होतो. म्हणजेच जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात त्याला पुन्हा फिरायला लागतं. पण जर कृष्ण भावना भावित तो झाला आहे आणि आत्म्याची कार्य, मी भगवंतांचा अंश आहे असं जाणून भक्तिमय कार्य करतो आहे, तर भक्ती केल्यामुळे हे भवसागरात अडकणं आहे किंवा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरणं आहे, हे यापासून तो मोकळा होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो आणि भगवंतांच्या धामात, भगवंतांच्या सेवेत
रुजू होऊ शकतो, जोडला जाऊ शकतो. तर अशी ही जी कृष्ण भावना आहे ती आपल्याला अतिशय जीवनात महत्वाची आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कृष्ण भावना भावित होऊन भक्ती करून या जे भवसागरात आपण जे दुःख भोगत आहोत त्यातनं बाहेर पडू शकतो. तर आपला हा 14वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.